तर जय श्रीराम मित्रांनो. तर हॉटेलची सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. तर आता सोडतो मस्तपैकी वडापाव गरम गरम. वडापावपासून आपल्या हॉटेलची होती सुरुवात नाश्त्याची. तर नंतर आलता आपला हे अमोल कॅफेमध्ये कामाला असतो, आलता सकाळ सकाळ चहा घ्यायला. नंतर आलते आमच्या गावचे बुतोडा गावचे करटकर वायरमन आणि ते इन्चार्ज. परत नंतर मग आलते हे आमची गँग, रिक्षा गँग, हत्ती आणि विशालच काय. आणि ह्यो माझं नाव खरी गोट्या. कसा चिकन आहे बघा, मी जेवढा काळा आहे तेवढा ह्यो गोर आहे. हां. आणि नंतर आलते मग रस प्यायला यायलाच लागतं आहे माय. त्याला रस तर नाही भेटला आपल्याकडं, पण त्याला दक्षिणा दिली. नंतर एक मित्राला घेतला होता मोबाईल, मग सगळेच बसले होते निवांत. आणि हे बघा मोबाईलमध्ये डोकं घालत बसले होते सगळे निवांत. अरे आताची पोरं गेले रे व्हायला मोबाईल पाहिजे. काय आता असू द्या, काय आहे ते आहे, चालतंय. तेवढा तिकडं गाण्या आमच्याकडे डोकत होता, कारण की गाण्याचं आहे रुद्र मोबाईल शॉपिंग. आणि ते मनातले वाईट होत होतं त्याला. नंतर मग संध्याकाळच्या गणेश शेट्टी एकटेच बसले होते नाश्ता करीत. आणि बघा मग नंतर आली मित्र कंपनी त्यांची, विशाल डोके आणि उमेश डोके. कारण की त्यांना सोडून हा वडापाव खात होता. म्हणलं थांब आता ह्याच्याकडे बघतोच. म्हणलं नाही नाही, बघा ही शेजारी जरा माजले, जास्तच माजले शेजारी, ह्याच्याकडे चांगलंच बघा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.